आपला GMC पुण्याचा जो पेपर झाला होता त्याचे मार्क आलेत आहे, BPSनं मार्क टाकलेले आहेत. तर मार्कनुसार तुम्ही तुमचा रँक पण बघू शकता आणि कॅटेगरीनुसार तुम्ही काढू शकता. पण ज्यावेळेस DVला बोलवतील, एकाच 2 किंवा एकाच 3 विद्यार्थी DVला बोलवतील आणि DV नंतर मेरिट लागेल. तर DVसाठी मग साधारणतः 1 महिन्याचा वेळ कालावधी अजून लागू शकतो, कारण रिझल्ट खूप उशीर लागला. ऑगस्टमध्ये एक्झाम झाली होती. ऑगस्ट नंतर आत्ता रिझल्ट लागला एक काल परवा, आणि मार्क पण आलेले आहेत. मार्क्स खूप चांगले आहेत भरपूर जणांना. तर त्या मार्कनुसार तुम्हाला तुमचे मार्क तरी कळत आहेत. बऱ्याच जणांना आउट मार्क आहेत, काहींना मराठीला आहेत, काहींना इंग्लिशला आहेत. GSला खूप कमी जणांना असतील, कदाचित नसतील. बाकी मॅथ रिजनिंगला तर पडू शकतात आउट ऑफ. GSला खूप जणांना कमी असतील, आउट ऑफचा एखादा असेल विद्यार्थी. GSला चांगले आहेत, 40+ मार्क भरपूर जणांना आहेत. मे बी असतील चांगले. बघा तुम्हाला किती मार्क पडलेत तुम्ही बघू शकता, आणि त्यानुसार तुम्ही ठरवू शकता तुमचा रँक किती आहे, काय आहे. त्याच्यानुसार तुम्ही तुमचा रँक काढून घ्या आणि तुमच्या कॅटेगरीनुसार एकाच 3 तर बोलवतील माझ्या अंदाजे DVला, आणि DV लवकरच होईल आणि फायनल रिझल्ट मेच्या आसपास लागू शकतो. एप्रिलमध्ये लागेल कदाचित. पण बघून घ्या तुमचे मार्क. पुणे GMCचे मार्क आलेले आहेत. लवकरात लवकर पुढची प्रोसेस होईल. तर तुम्ही तुमचे कागदपत्र, डॉक्युमेंट्स तयार ठेवा. आणि ज्यांनी अगोदर काढलेले असतील त्यांना काढायची गरज नाही, पण इतर डॉक्युमेंट्स कॉलेजमध्ये असतात, ऐनवेळी तुम्हाला काढता येणार नाहीत. मग तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स कॉलेजमध्ये जाऊन घ्या. कुणाची मार्क मेमो नसेल, सनद नसेल ते घ्या, कारण जनरली तुम्हाला 10वीचे मार्क मेमो सनद, 12वीचे मार्क मेमो सनद आणि ग्रॅज्युएशनचे डिग्री सर्टिफिकेट आणि ग्रॅज्युएशनचे ऑल मार्कशीट लागतात. दोन्ही सोबत असू द्या, तुमचे फेलियर्सचे पण सोबत असू द्या, कारण कदाचित कोणती डॉक्युमेंट्स कधी मागतात. तर तसं ते 10वी बेसवरच आहे. त्याच्यामुळं तुम्ही 10वीचे मार्क मेमो सनद ठेवा. 10वी बेसवर जॉब असल्यामुळं 10वीचे मार्क मेमो सनद ठेवा. हायर क्वालिफिकेशन जेवढं सोबत असेल तेवढं कागदपत्र सोबत ठेवा. जे मागतील ते द्या. आपल्या कास्ट व्हॅलिडिटी ते सगळं चेक करून घ्या आणि ते काढून घ्या. तर DVची तयारी करा. तुमचे मार्क किती आहेत ते कमेंट्समध्ये सांगू शकता. धन्यवाद.